या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमी, दर्गा आणि मुस्लिम बहुल भागातील विकास निधीच्या मागणीसाठी जिल्हा परिषद पूनम गेट येथे MIMचे माजी शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला थेट भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला। भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या अगदी विरोधी मानल्या जाणाऱ्या या भूमिकेमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। भाजप नेहमीच MIM पक्ष आणि मुस्लिम समाजाच्या काही धोरणांवर प्रखर टीका करत आला आहे। मात्र सोलापुरात भाजपच्याच आमदारांनी पूर्वीच्या MIM नेत्याच्या आंदोलनाला जाहीर समर्थन दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। दर्गा आणि मुस्लिम बहुल भागासाठी निधी मागणाऱ्या आंदोलनात भाजप आमदारांनी धावून जाणे हे भाजपच्या मूळ हिंदुत्ववादी चौकटीत न बसणारे असल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळत आहे। MIM पक्षातून ओळख निर्माण केलेल्या शाब्दी यांनी आता मुस्लिम समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन केले आहे। त्यांना विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या या भेटी अर्थात नकळत पाठिंब्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। नेहमी हिंदुत्वाचा अजेंडा आक्रमकपणे मांडणाऱ्या भाजप नेत्यांनी यावर मौन बाळगले आहे। एका बाजूला पक्षाची विचारधारा आणि दुसऱ्या बाजूला विजय मालक यांनी घेतलेली ही मवाळ भूमिका यामुळे भाजप शहरात काहीशी बचावात्मक पवित्र्यात आली आहे। फारुख शाब्दी यांच्या आंदोलनाला मिळालेल्या या अनपेक्षित पाठिंब्यामुळे आगामी काळातील सोलापूरच्या राजकारणाला कोणती दिशा मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।